स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक यायला लागल्या, त्यामध्ये सर्वजण सर्वच पक्ष आपल्या पक्षाची ताकद वाढण्यासाठी अनेक लोकांना घेत आहेत. परंतु युती म्हणून देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी एक ठरवलेलं आहे की पक्षात जरी कुणाला काही घेतलं किंवा काही केलं तरी त्या त्या मतदारसंघामध्ये त्या असलेल्या आमदारांना कोणताही त्रास होता कामा नये. नसता जे विरोधात लढले तेच पक्षात आले, तेच पुन्हा जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या टायमाला त्यांच्याच विरोधात शड्डू ठोकायला लागले, तर हे चालणार नाही, हे तिन्ही नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून आता जे येत आहेत ते आले जरी तरी महायुतीवर त्याचा परिणाम होणार नाही. महायुती ही मजबूतीने एकत्रितपणे ह्या सर्व निवडणुका लढणार आहे. संभाजीनगरमध्ये कोणी झारीचा शुक्राचार्य आहे का जो संजय राऊतांना ही माहिती पुरवतो? झारी शुक्राचार्य काय ते राम लखन आहेत ना, दोघं पण. संजय राऊत राम आणि हे दुसरे लखन विरोधी पक्ष नेते. हे बापरे, विद्वानाचं माहेरघर, त्यांच्याकडे भंडार आहे विद्वत्तेचा. त्यांची काय ऍक्शन आहे, काय त्याचा तोरा आहे, काय बोलतात, बाप रे बाप. बिलकुल नाही. राजा हरिश्चंद्र नंतर यांचा जन्म झालाय, म्हणून आता त्यांच्यावर भाष्य करणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनामध्ये आपण जाऊन डान्स करण्यासारखं होईल.